सध्या राज्यात एकच प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे कांदा. कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्याला काहीच बाजारभाव नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. याच्याच मध्ये आज मी मनसर येथील नंदी चौकात आहे. ते आपण पाहू शकता की इथे एक मोर्चा होणार आहे. याच्यामध्ये आपण काही शेतकरी आपल्यासोबत बोलण्यासाठी, यांनी अक्षरशः गळ्यात माळा घातल्या पण कांद्याला काहीच बाजारभाव नाही. काय सांगाल तुम्ही? गळ्यात अक्षरशः माळ घातली पण कांद्याला काहीच बाजारभाव नाही. कांद्याची परिस्थिती मॅडम तशीच आहे, त्याच्यामुळे आम्ही माळा घातल्यात. आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, फुकट विकू पण कांदा पिकू. आम्हाला कांदा पिकवल्याशिवाय पर्यायच नाही. आमच्याकडे 4 महिने पाणी असतं. 4 महिन्यात आम्ही दुसरं पीक करू शकत नाही. ऊसासारख्या पिकाला 12 महिने पाणी लागतं. आम्ही कोरडवाहू शेतकरी आहोत. आज आमच्याकडे वाखारीत कांदा शिल्लकही नाही, तरी पण आम्ही आंदोलनाला आलोय. का आंदोलनाला आलोय? वाखारीतला कांदा जर चांगला बाजारभाव मिळाला लोकांना, शेतकऱ्यांना, तर त्यांचा कांदा स्टॉक राहत नाही. त्यांचा कांदा जर दिवाळीच्या आसपास संपून गेला तर आमचा 1 डिसेंबरला जो लाल कांदा निघतो त्यावेळेस त्या आमच्या लाल कांद्याला थोडाफार बाजारभाव राहतो. तो जर कांदा मागच्या वर्षी काय झालं की सरकारने निर्यातीचं धोरण, निर्यात बंद केली, निर्यातीचं लिमिट दिलं व्यापाऱ्यांना. ज्या व्यापाऱ्याला रोज किती माल जर निर्यात करायची परवानगी असेल आणि व्यापाऱ्याला जर तुम्ही 10 कंटेनरची परवानगी दिली तर व्यापारी मार्केटमध्ये फिरून फिरून स्वस्तातला माल खरेदी करतो. आणि ज्या वेळेस व्यापाऱ्याला पुढे 100 कंटेनरची ऑर्डर असेल तो काही भाव माल खरेदी करून तो पुढे पाठवतो. त्याच्यामुळं मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाव वाढतो. सरकार काय करतंय? नुसतं निर्यात खुली केली आणि व्यापाऱ्याला लिमिट देऊन टाकतंय, तो एवढेच कंटेनर पाठवायचे. काही व्यापाऱ्यांचे लायसन कॅन्सल करतंय, मग परदेशात माल जात नाही. त्याचा परिणाम आमच्या मालावर होतो. मागच्या वर्षी एक जानेवारीच्या आसपास वाखारीतला कांदा संपायला पाहिजे होता. तो 31 डिसेंबर फेब्रुवारी आला तरी वाखारीतला कांदा संपला नाही. आमचा लाल कांदा एवढा अवकाळी पाऊस झाला मागच्या वर्षी, नाशिक पट्ट्यात झाला. आमच्या भागात कधी पाऊस होत नाही, एवढा पाऊस पडला. मग मागच्या वर्षी एवढा अवकाळी पाऊस होऊन आमचा कांदा 12, 13, 10 रुपयांनी विकला गेलाय. आणि 50% कांदा शेतातच खराब झालाय. जर एवढा अवकाळी पाऊस होऊन जर आमच्या कांद्याला मागच्या वर्षी बाजारभाव मिळाला नाही तर इथून पुढे काय मिळणार आहे? याचं कारण काय आहे की सरकारचं निर्यातीचं धोरण एकदम चुकीचं आहे. तुम्ही एकदम 2 वर्षाचं 3 वर्षाचं निर्यातीचं धोरण ठरवून द्या की या वर्षी निर्यात बंद नाही. तुम्ही कधी निर्यात चालू करता, कधी बंद करता. आणि आमचं नुसतं आमचं स्वतःचा छोटासा, प्रत्येक शेतकऱ्याचा गावातली 4-10 शेतकरी असतात, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असतो. त्या व्यवसायासाठी शेतकरी जर भाव नसेल तर शेतकऱ्याला भाडंही परवडत नाही. शेतकरी अक्षरशः मग शेतातच जाग्या व्यापाऱ्याला माल देऊन टाकतो. आज जर व्यापारी, मग शेतकरी म्हणतो जाऊ द्या, न्यायला परवडतच नाही तर देऊन टाकू. इथं कुणी डुप्लिकेट व्यापारी येतात, शेतातले माल नेतात, शेतकऱ्याचे पैसे बुडवतात. आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पण तोट्यात आणि आमची स्वतःची शेतीही तोट्यात. माझा 800 पिशवी कांदा होता मागच्या वर्षी, निघायला पाहिजे होता 1500 पिशवी, पावसामुळे निघले 800 पिशवी आणि त्याचे झाले 3 लाख. माझं भांडवल होतं 5 लाख रुपये. आणि आज मजुराची परिस्थिती एवढी वाईट आहे की आज आम्ही कारेगाव सारख्या ठिकाणून, सणसवाडी सारख्या ठिकाणून आमच्या भागात 500 रुपये रोज देऊन कांदे काटणीसाठी लोक आणले. सरकारचं याचं कारण काय आहे? तर सरकार आहे. भाव नसल्यामुळे आमचा शेतात फक्त लोक नावं नाही ठेवावी, यांनी कांदा सोडून दिला म्हणून तो काढून मार्केटला न्यायची अशी परिस्थिती आहे. आणि आता आखाती देशाचं युद्ध चाललं होतं, त्यामुळे इंधनच्या सुद्धा किमती वाढल्यात, खतांच्या सुद्धा किमती वाढल्यात. त्यामुळे ह्याचाच मोठा फटका हा कांद्याचे एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा, म्हणजे ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा आणि खतांवरती सुद्धा झालेलं पाहायला मिळत आहे. आता खताची सम्राटची गोण सध्या 1400 रुपयाला होती. आज कोणती खताची गोण घ्यायला गेले तर 2200-2500. आज तर भेटायची सुद्धा नाही. आम्हाला माहिती आहे, आम्हाला कोंबड खत, शेण खतावर ह्यावर्षी कांदा काढावा लागतील. ते पण पाऊस होतोय का काय याची गॅरंटी नाही. यावर्षी कांदाच पिकत नसतो असं वाटतंय आम्हाला. यावर्षी आम्हाला उपजीविकेसाठी सरकारलाच नाले खोदायची कामं चालू करावं लागतील अशी आमच्या भागात परिस्थिती आहे. कोरडवाहू शेतकरी खूप अडचणीत आहे आणि सरकारचं आहे ना कसं निर्यातीचं धोरण एकदम चुकीचं आहे. त्याच्यामुळं यावर्षी शेतकरी जगत नाही असं आम्हाला वाटतंय. शेतकऱ्यांनी एकजूट करणं महत्वाचं आहे. आज इलेक्शन आले का आणि काही लोक असतात जे आता समजा, आता निकम साहेबांनी एवढं काम केले. आज आळेफाटा, चाकण, मनसर या ठिकाणी आंदोलनं केली. मॅडम तुम्हाला सांगतो, आज कांद्याचे भाव 7-8 रुपये होते. आज मार्केटमध्ये मी स्वतः, माझी छोटीशी गाडीचा व्यवसाय आहे, आज 15-16 रुपये कांदे कापतात. आणि लोक आज विरोधक वगैरे आहे, निकम साहेब स्टंटबाजी करतात असं त्यांचं म्हणणं आहे.
अहो तुम्ही स्टंटबाजी करा, शेतकऱ्यांना फायदा होऊन द्या, तुम्ही का स्टंटबाजी करत नाही, असा माझा एक सवाल आहे. मी निकम साहेबांचा कार्यकर्ता किंवा शरदचंद्र पवार गटाचा आमचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, मी एक सामान्य शेतकरी म्हणून बोलतोय. उद्या ती म्हणतील हा शरद पवार गटाचा आहे, ज्याच्या चिन्ह तुतारी आहे, असं म्हणतील, पण मी आज शेतकरी म्हणून बोलतोय. आज परिस्थिती अशी, आज रोहित दादांनी जे आंदोलन केलंय या आंदोलनाला यश आहे. आज मार्केटमध्ये सुद्धा भाव वाढलेत. इतकी परिस्थिती म्हणजे आज थोडस चांगली परिस्थिती निर्माण झाली, याला कारण हे निकम साहेब आहे. म्हणजे आज जे आंदोलन होत आहे यामुळे पुढच्या भविष्यात सुद्धा चांगलाच कांद्याला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला वाटते? भविष्यात पण सरकार झुकलं पाहिजे. सरकार जर झुकलं नाही तर मागचे दिवस पुढे हे सरकार इतकं असंवेदनशील आहे ना, यांना आहे ना, आता यांना कुणीच रोखू शकत नाहीये, कुणी नेते रोखू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्याला आहे ना रस्त्यावर उतरून यांना कांद्याने हाणावा लागेल, त्यावेळेस हे शेतकरी जाईल. हे कोणाला ऐकणारच नाही. सध्या लोक आज विरोधी पक्ष आहे, समजा भाजप बरोबरची लोक गेले, ते म्हणतात तो काँग्रेसच्या काळात काँग्रेसने काय केलं. आज परिस्थिती अशी आहे, अर्ध काँग्रेस यांच्या भाजपमध्ये आणि यांनी सगळे गुंड प्रवृत्तीची उद्योगपती लोक एकत्र केलेत. आज हे सगळं लोकशाही राहिली नाही. आज हे मतदान खरेदी करतात डायरेक्ट. आमच्याकडे जिल्हा परिषदेला 5-5 हजार रुपयांनी मतांनी पैसे वाटले. आज गरीब शेतकरी त्याला कधी 5,000 भेटले नाही. यांनी देवदर्शन यात्रा करायला नेलेत. लोक म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबाने कधी आपल्याला देवदर्शन नाही केलं, यांनी नेतोय. जाऊन द्या, लोक गरीब साधी भोळी लोक आज मतदान करून मोकळी झाली. पण आज लोकशाही संपलेली आहे. भाजप सरकारनेच आज शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेण्याची यांच्याकडून अपेक्षाच राहिलेली. ही तात्पुरती गाजरं टाकून नुसतं मत मिळवायचे काम करणार. आता तुम्ही बघा, इलेक्शन ज्या वेळेस जवळ येईल, वर्षाच्या जवळ, मग कांद्याला बाजार राहणार आम्हाला माहिती आहे 1 वर्ष. आणि लोक पण, आमचे शेतकरी पण लाचार झाल्यासारखा झालाय, तो विसरून जातो लगेच. थोडे पैसे मिळाले, थोडा 1 वर्ष भाव मिळाला की विसरून जातो आणि मतदान करतो. आणि जे लोकशाही घातक सरकार आहे ते आज महाराष्ट्रात देशात आलेलं आहे. मला एक तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करायचंय की एकत्र व्हा बाबा हो, नाहीतर मुलाबाळांना आपल्या जमिनी राहणार नाही. अदानी अंबानी यांना सरकार जमिनी आपल्या विकून टाकेल आणि त्यांना अदानी अंबानी यांना सांगेल तुम्ही कांदा पिकवा, आम्ही तुमचा 30 रुपये किलो हमाभावाने कांदे घेऊ, आमचा शेतकरी तुमच्या शेतात कामाला येऊन द्या. अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगायचे तुम्ही जागे व्हा, नाहीतर तुम्हाला 4-2 वर्षात 7-12 काढायची वेळ नक्कीच येणार आहे, हे लक्षात ठेवा. काय सांगाल याचा काय म्हणतात, औषधांचा आणि इंधनाचा खर्च वाढलेला आहे, त्याचाच मोठा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा बसत आहे. 50% शेतकरी तोट्यात आहे, शेतकऱ्याचा नाही. ज्या वेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेचा शेतकरी बघा ना आजच्या कृषी मंत्र्यांच्या काळातला बघा. शेतकऱ्यांना कृषी मंत्री म्हणून पवार साहेब कोणा लहान मुलाला सांगता येत होतं, आजच्या चांगल्या कार्यकर्त्याला सांगता येत ना आपल्या देशाचा कृषी मंत्री कोण येते. आणि कृषी मंत्री खातं पवार साहेबांनी जे निर्यात नाहीच बंद केली, त्यावेळी शेतकऱ्यांचं कल्याण झालं. आणि आज तोच शेतकऱ्यांचा निकाना मोडला या सरकारने, आताच्या भाजप सरकारने. सरकार काय सांगतंय की तुम्ही आता सोने खरेदी नका करू, डिझेल जपून वापरा, म्हणजे आपल्या देशातला पैसा बाहेर देशात जाऊ नये. आज तुम्ही 5 वर्ष झाले कांद्याची निर्यात बंद केली. आज किती अब्जावधी रुपयाचा आपल्या देशात कोटा झालाय. किती पैसे आपल्याकडे आले असते देशात, हे कधी विचार केलाय का? अब्जावधी रुपये आज आपल्या देशात आले असते, तो देशातला पैसा देशात फिरला असता. आज शेतकऱ्याकडे पैसा नाही. तुम्ही कोणत्याही उद्योगधंद्यावाल्याला जाऊन विचारा, कपडे दुकानदाराला विचारा, सोनाराला विचारा की तुमचा धंदा कसा चाललाय, सगळे म्हणणार वाईट दिवस. मग वाईट दिवस आलेत कोणामुळे? याचं कारण फक्त आहे मोदी सरकार. आता फक्त स्टंटबाजी करतात, इलेक्ट्रिक गाड्या वापरतात, हे करतात ते करतात, हे फक्त यांचा दिखाऊपणा आहे. यांना सामान्य शेतकऱ्याचं लोकांचं काही ध्यान घेणं नाहीये. निवडणूक आले लोकांना खरेदी करायचं, निवडून जायचं आणि 5 वर्ष त्यांची टक्केवारी काढून भ्रष्टाचार करून आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी यांना गब्बर करायचं, एवढंच काम चालू आहे. कांद्याला काहीच बाजारभाव नसल्याने शेतकरी अक्षरशः हातभार झालेला पाहायला मिळत आहे. कांद्याला काहीच बाजार नाही, त्यांनी अक्षरशः या कांद्याच्या माळी गळ्यात घातलेल्या आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि
शिरूर तालुक्यातील सगळे ग्रामस्थ शेतकरी हे इथे येऊन एका ठिकाणी एक संघटित होऊन मोर्चा काढणार आहेत. याच्यासाठी अनेक लोक इथं हजर झालेले आहेत आणि अनेक राजकीय नेते सुद्धा इथं हजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे.